एकत्र आलो तर एकत्र राहणार आहोत, एकत्र आलो नाही तर त्याचा गैरफायदा हा घेतला जाणार आहे. आज आपण बघतो पूर्वी वसई काय होती, आज काय आहे, उद्या काय होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोडले वसई येत आहे आणि आपण बघितलं पूर्वी काय होतो, आता आपण रस्त्याने प्रवास करू शकत नाही, इतकी भयंकर परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचतोय. आपण स्थानिक लोक आहोत, आपल्याला पाणी दिलं जात नाही. का पाणी दिलं जात नाही आपल्याला? आपण मोठ्या प्रमाणात का भरतो? केंद्र शासनाचा, राज्य सरकारचा, महानगरपालिकेचा आपण कर भरतो. मग केवळ कर भरून देखील आपला मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या जात नाही. ग्लोबल सिटी कधी आली, त्यांना ते एकत्र आले, त्यांनी आवाज उठवला, त्यांना पाणी दिलं. आपण क्षारयुक्त पाणी पितो आणि किती लोकांनी किडनी स्टोन होतात, किती वेळा आंदोलन केली, उपोषण केली, काय होत नाही. आपण जर विद्युत तारा बघितल्या तर लुंटत आहे, कितीतरी असे बळी गेलेले आहेत. रस्त्याचं तर बोलूच नका, येणारा मनुष्य रात्री घरी सुखरूप जाईल की नाही त्याची काही शाश्वती नाही. वसईची सध्या काय झालं आहे, कोणी पण यावं, कोणाला पण मारावं आणि लोकांनी मजा बघावी अशी परिस्थिती झालेली आहे. वाईट एवढंच वाटतं, आपल्याकडे फार बुद्धिमान लोक आहेत, हुशार लोक आहेत, परंतु ते स्वतः पुरता जगतात, समाजासाठी त्याचं योगदान नाही आहे. आणि जे चांगले कार्य करतात त्याच्यावर टीका केली जाते. आपण सगळेजण एकत्र आलो, आवाज उठवला तर वसईचे सगळे प्रश्न मिटू शकतात. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आपण एकत्र येत नाही, आपल्या गट पडलेले आहे. हा ह्याचा, तो त्याचा, तो त्याचा, असं गट पडल्यामुळे त्याचा गैरफायदा हे राजकारणी लोक घेत आहेत. आणि त्यामुळे आपल्याला कळतेच म्हणजे एवढे लोक येतात म्हणून आज एवढे लोक आले ना, खूप झाले. आज हे एकत्र आले ना तर आपण बरंच काही करू शकतो. आपण आले पाहिजे. एकत्र येणारे क्रांती घडते, पण जर शांत बसतो तर आपल्याला काही चोरी शांतच बसावं लागणार आहे. फक्त बघावं लागणार आहे काय घटना आपल्या डोळ्यासमोर घडणार आहेत त्या. आपल्यापैकी अनेक असे समूह बसलेले आहेत, आवाज उठवणारे आहेत. मला वाटतं की आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो, खूप उशीर झालेला आहे, परंतु इट्स नॉट टू लेट. मला सांगायचं आहे की आपण जर एकत्र आलो, ठरवा, ही पहिलीच मीटिंग आहे. आता आपण याचे रिफ्युजीज आहोत, तर रिफ्युजी असल्यामुळे नाकारले गेल्यामुळे आपण एकत्र आलो पाहिजे. आणि त्यासाठी आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो. अनेक सभा भरवा आणि आज इथे भरली एक समस्या मंडळ निर्मला तिथे भरवा, एक आकाशी काय वेगवेगळ्या ठिकाणी सभा तुम्ही बोलवलं पाहिजे. लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे आणि जागृती निर्माण झाली की लोक आपापली सगळे लोक. आता लाईटचा प्रश्न असा आहे की 10 ते 15 मिनिटात लाईट जाते. आमच्या